बातमी धाराशिवमधूनच आहे। धाराशिवमध्ये नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलंय। वडनेर, देवगाव, ढगपिंपरी आणि साकत या गावातील लोकांना पाण्यातून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। काहींना एअरलिफ्ट केलं जात आहे, काहींना बोटीने आणलं जात आहे। थोड्या वेळाकरता एअरलिफ्टचं काम थांबवलं गेलं होतं। आता नरसाळी या ठिकाणी फक्त 4 जण उरलेली आहेत। बाकी 28 जणांना रेस्क्यू करण्यात आले आणि बाकीची ही जी गावं आहेत, देवगाव किंवा वडनेर अशी जी गावं आहेत, तिथून सुद्धा रेस्क्यू सुरू आहे। ज्या ठिकाणी परिस्थिती हवामान चांगलं आहे तिथे रेस्क्यू करणं शक्य आहे, पण ज्या ठिकाणी परिस्थिती चांगली नाहीये, हवामान चांगलं नाहीये, खराब वातावरण आहे, तिथे मात्र रेस्क्यू करण्यात अडचणी येत आहेत। परंडा, भूम या सगळ्या भागात म्हणजे धाराशिवच्या अनेक भागांमध्ये खूप मोठा फटका बसलेला आहे। सोलापुरात सुद्धा तीच परिस्थिती आहे। अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे। म्हणजे भूम परंडा तर भाग असे की जिथे क्वचित 12-13 मिलीमीटर पावसाची नोंद होते, तिथे एका रात्रीत 6 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। असं मगाशी आपल्याला उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा सांगत होते की त्यामुळे अतिवृष्टी तर झालेलीच आहे आणि दुसरीकडे धरणं अति काठोकाठ भरलेली आहेत। त्यामुळे धरणातनं पाणी सोडावं लागलंय आणि त्यामुळे सुद्धा परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे। शेतात पाणी शिरलेलं आहे, पूर्ण जमीन खरडून निघालेली आहे। आता हा फक्त या वर्षीचा नाही तर पुढच्या 2 वर्षांचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांना विचारूया। बालाजी, रेस्क्यू करावं लागणार अशी परिस्थिती आलेली आहे, काय सांगाल याविषयी? सुवर्णा, आता बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे। अनेक ठिकाणी प्रशासनाची जी यंत्रणा आहे ती बचाव कार्य करत आहे। मात्र ही बचाव कार्य करताना खराब हवामानाचा फटका जो आहे तो हेलिकॉप्टरला बसला होता। त्यामुळे हेलिकॉप्टरच्या पद्धतीनं जे आहे ती बचाव कार्य प्रशासनाकडून थांबवण्यात आलं होतं। मात्र आता काही ठिकाणी ढगपिंपरी असेल, साकत असेल, या ठिकाणी प्रशासनानं जे बरोबर। बालाजी, तुमचा सलग आवाज येत नाहीये, पण तुम्ही जशी माहिती देताय की काही ठिकाणी रेस्क्यू यशस्वी झालेला आहे, काही ठिकाणी अजून सुद्धा लोकांना बाहेर काढणं या पूर परिस्थितीतून सुरू आहे।